हाय गाईज, तुमचं स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये. हे बघा, आखाड तळायचा आहे गाईज मला. इथे वरण भाताचा कुकर लावला आहे, मेथीची भाजी धुवून ठेवलेली आहे आणि त्यानंतर इथे गुळाचं पाणी आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे. दोन्ही एकत्र करून मला पीठ मळून घ्यायचं आहे, गोड पुऱ्या बनवतात त्यासाठी. आणि मग मी इथे पीठ छान भिजल्यानंतर आहे ना, पुऱ्या पण करायला घेतल्या होत्या. पण मी त्याच्या आधी वरण भात झाला होता, वरणाला फोडणी झाली होती, मेथीची भाजी झालेली होती, सगळं साईडला ठेवलं. मग त्यानंतर मी ह्या पुऱ्या करायला घेतलेल्या होत्या आणि पुऱ्या झाल्यानंतर तेल पण तापायला ठेवलं होतं इकडं. त्याच्यामध्ये मला भजे, कुरडई, पापड वगैरे तळून घ्यायचे होते. आणि ते झाल्यानंतर परत ह्या थोडंसं बाकी होतं, पुऱ्या लाटायला फार वेळ लागतो. नंतर ह्या छोट्या छोट्या पोळ्या पण मी करून घेतल्या होत्या नैवेद्यासाठी. त्यानंतर छान नैवेद्य भरलेले होते. हे बघा, पूर्ण नैवेद्य भरून घेतले. यांनी मला भरपूर मदत करू लागले, कारण की हे बोलले तू दुसरं कर, मी करतो. देवाच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केल्या होत्या, म्हणजे घरातून हळदी कुंकू किंवा जे काही काही लागतं तिथे, अगरबत्ती, हे ते त्यांनी सगळं एकाच्यात पिशवीत भरलं होतं सगळं. आणि मग त्यानंतर आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो. मग त्यांना म्हटलं चला जाऊ. मग इथे जवळच आहे मंदिर, जास्त लांब नाही. इथे म्हसोबा पण आहे आणि 7 माऊलींचं पण आहे आणि तिथे प्रसाद नैवेद्य दाखवायचा होता. पण मग तिथे पण होती गर्दी. मग आम्ही थांबलो पण गर्दीमध्ये. मग हे पण फुलं आणायला गेले होते, तेवढ्यात ते पण आले. आणि त्यानंतर मग इथे बरीचशी गर्दी होती, पोरं होते लहान लहान. आणि इथे म्हसोबाचं पण मंदिर आहे, तिथे पण अंड वगैरे वाहतात आणि इथे पण नैवेद्य दाखवतात. त्या आजी जिथे बसेल होत्या ना, त्या आजी तिथे सगळे नैवेद्य गोळा करतात, पिशवीमध्ये टाकतात. ते पाणी फक्त नैवेद्याला पाणी थोडंसं फिरवायचं असतं, जास्त नाही, कारण कसं ओलं होतं ना ते. मग त्या आजी म्हणतात कामं येतं ते, वाटतं गायांना वगैरे देतात का काय माहीत नाही. आणि दही भात पण होता, पण ते म्हणे याच्यावर नाही ठेवायचा, तो बाहेर शिंपडायचा असतो. मग मी त्यांनी सांगितलं तसंच केलं, त्याच्या बाहेर दही भात शिंपडायचा असतो. मग त्यानंतर तिथे जवळच अजून एक मंदिर आहे छोटंसं, तर तिथे पण नैवेद्य ठेवायचं होतं. हे बघा, हे मंदिरात आम्ही गेलो होतो, त्याच्याच बाजूला एक मंदिर आहे, तिथे आम्ही आता नैवेद्य देत होतो. मग घरी यायच्या वेळेस आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो, तिथे पण नैवेद्य ठेवायचा होता. त्यानंतर तिथे पण नैवेद्य ठेवला, पूजा केली. यांना म्हटलं तुम्ही पण दर्शन करून घ्या. त्यांनी पण दर्शन केलं आणि आम्ही परत, त्यांचं दर्शन वगैरे झालं. त्याच्यानंतर श्री गुरुदेव दत्त, मग इथे पण आम्ही नैवेद्य ठेवला, हळदी कुंकू वाहिलं आणि मग आम्ही इथे बराच वेळ बसलो होतो. नैवेद्य झाल्यानंतर त्यांना म्हटलं बसू. आणि ते असा आमचा आजचा आखाड महिन्याचा नैवेद्य आणि मंदिराचा दिवस खूप छान गेला.